नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या RJGK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण इथे करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी 2025 चे काही IMP प्रश्न बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि त्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब आणि सोबतच बेल आयकॉनला पण क्लिक करा. आणि मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा. तर आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटनेला भारत सरकारने घातक दहशतवादी घटना म्हणून घोषित केले आहे? तुमचे 4 ऑप्शन आहेत आणि तुमचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो, ऑप्शन बी म्हणजे दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कारचा स्फोट. आता 2च दिवस झाले आहेत ही घटना होऊन. पुढचा प्रश्न आहे बघा आपला, भारतात जुलै ते सप्टेंबर 2025 मध्ये बेरोजगारीचा दर किती नोंदवला गेला? तुमचे ऑप्शन आहेत ते 4.4%, बी 5.2%, सी 6.9% आणि डी 7.5%. तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 5.2%. पुढचा प्रश्न आहे 3 नंबरचा. खालीलपैकी कोणत्या राज्याने 2025 मध्ये बहुपत्नी विवाह निषेध करणारा विधेयक मंजूर केला आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र राज्य, बी उत्तर प्रदेश राज्य, सी आसाम राज्य आणि डी तामिळनाडू राज्य. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आसाम राज्य. पुढचा प्रश्न आहे 4 नंबरचा. भारताने 2025 मध्ये कोणत्या विषयावर जागतिक पहिला नैतिक ढाचा स्वीकारला आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए आंतरराष्ट्रीय व्यापार, बी न्यूरोटेक्नॉलॉजीचे उपयोग, सी जलऊर्जा संरक्षण आणि डी कृत्रिम बुद्धिमत्ता नियमन. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी न्यूरोटेक्नॉलॉजीचे उपयोग. पुढचा प्रश्न बघूया 5 नंबरचा. ॲक्सिओम 4 मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय कोण ठरले आहे? तर तुमचे ऑप्शन आहेत अशोक गुप्ता, बी सुनीता विल्यम्स, सी अंगद प्रताप सिंग आणि डी शुभांगू शुक्ला. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी शुभांगू शुक्ला. पुढचा प्रश्न आहे 6 नंबरचा. कोणते राज्य त्रिभाषिक धोरण लागू करणारे पहिले राज्य बनले आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए तामिळनाडू, बी गुजरात, सी महाराष्ट्र आणि डी आसाम. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र राज्य. पुढचा प्रश्न आहे, कोणते शहर पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले शहर बनले? तुमचे ऑप्शन आहेत ए कोची, बी गांधीनगर, सी मुंबई आणि डी अमरावती. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अमरावती. तुमचा पुढचा प्रश्न आहे 8 नंबरचा. भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल कोण बनली आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए व्हिक्टोरिया कजाअर थेइलविग, बी क्रिस्टिना पिस्कोवा, सी अनुराधा गर्ग आणि डी रॉबर्ट वार्नर. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अनुराधा गर्ग. पुढचा प्रश्न आहे 9 नंबरचा. कोणते राज्य ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए तामिळनाडू, बी केरळ, सी राजस्थान आणि डी महाराष्ट्र. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी केरळ राज्य. पुढचा प्रश्न आहे 10 नंबरचा बघा. स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते असेल? तुमचे ऑप्शन आहेत ए आसाम सरकार, बी गुजरात सरकार, सी तामिळनाडू सरकार आणि डी महाराष्ट्र सरकार. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आसाम सरकार. पुढचा प्रश्न बघूया. कोणती ट्रेन देशातील पहिली ATM बनली आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए तेजस एक्सप्रेस, बी पंचवटी एक्सप्रेस, सी महाराष्ट्र एक्सप्रेस आणि डी वंदे भारत एक्सप्रेस. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पंचवटी एक्सप्रेस. पुढचा प्रश्न आहे आपला, भारताच्या राष्ट्रपतींच्या सहाय्यक द कॅम्प म्हणजे ADC म्हणून नियुक्त झालेल्या भारतीय नौदलातील पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत?
तुमचे ऑप्शन आहे ते यशस्वी सोलंकी, बी मनीषा पाडी, सी पारुल त्यागी आणि डी अंचल कुमारी. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, यशस्वी सोलंकी. तुमचा पुढचा प्रश्न आहे 2025 मध्ये भारतातील पुढील जनगणनेचा संच अत्याधुनिक स्वरूपाचा आहे, तो कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहे ते जीनियस 2025, बी जीनियस 2026, सी जीनियस 2027 आणि डी जीनियस 2028. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जीनियस 2027. 14 नंबरचा प्रश्न आहे भारत चीन सीमा भागात 2025 मध्ये काय परिस्थिती आहे अशी चर्चा झाली आहे? तुमचे ऑप्शन आहे ते सर्व विवाद मिटले, बी चीनने शांतता पूर्णपणे स्वीकारली, सी भारताने चीनला संधी दिली आहे असे आरोप आणि डी कोणतेही बदल झाले नाहीत. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, भारताने चीनला संधी दिली आहे असे आरोप करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या देशाशी क्वाइटो येथील सन्मयावर आधारित MOU केले गेले आहे? तुमचे ऑप्शन आहे ते इक्वेडोर, बी अर्जेंटिना, सी चिली आणि डी कोलंबिया. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, काय आहे? इक्वेडोर. पुढचा प्रश्न बघूया 16 नंबरचा. उत्तर खाडी यशस्वीरित्या पोहून पार करणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? तुमचे पर्याय आहेत ए परुल त्यागी, बी सयानी दास, सी अनुष्का सिंग आणि डी प्रीती कुमार. तर तुमचे योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन बी, सयानी दास. पुढचा प्रश्न आहे आपला आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून माघार घेणारा पहिला युरोपीय देश कोणता? तुमचे ऑप्शन आहेत ए हंगरी, बी इटली, सी रोमनिया आणि डी फ्रान्स. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, हंगरी देश. पुढचा प्रश्न बघूया 18 नंबरचा. देशातील पहिले सहकारी विद्यापीठ त्रिभुवन कोठे स्थापन होणार आहेत? तुमचे ऑप्शन आहे ते महाराष्ट्र, बी गुजरात, सी आंध्र प्रदेश आणि डी तामिळनाडू. तर तुमचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी, गुजरात. म्हणजे गुजरात येथे देशातील पहिले सहकारी विद्यापीठ त्रिभुवन स्थापन होणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला अमेरिकन म्युझियम अवॉर्ड मिळवणारा पहिला भारतीय वंशाचा संगीतकार कोण बनला आहे? तुमचे ऑप्शन आहे ते सुनिधी चौहान, बी राजा कुमारी, सी मेबा ओपेला आणि डी यापैकी नाही. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राजा कुमारी. राजा कुमारी हे पहिला भारतीय वंशाचा संगीतकार बनला आहे. पुढचा प्रश्न बघूया 20 नंबरचा. भारतातील कोणते राज्य अधिकृतपणे देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? तुमचे ऑप्शन आहे ते मिझोराम, बी तामिळनाडू, सी आंध्र प्रदेश आणि डी महाराष्ट्र. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मिझोराम. मिझोराम हे देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे 21 नंबरचा. माउंट एव्हरेस्ट चढाई करणारा पहिला CISF अधिकारी कोण बनला आहे? तुमचे ऑप्शन आहे ते शर्ली बोचवे, बी अंकाशा कुमारी, सी नमिता वर्मा आणि डी गीता समोटा. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, गीता समोटा. आणि मित्रांनो सांगा मला की CISFचे महासंचालक सध्या कोण आहेत ते? पुढचा प्रश्न बघूया 22 नंबरचा. गुगलने आशियातील पहिले सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र कोणत्या भारतीय शहरात सुरू केले? तुमचे ऑप्शन आहेत ए बेंगलोर, बी मुंबई, सी हैदराबाद आणि डी सिकंदराबाद. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, हैदराबाद. हैदराबाद येथे गुगलने आशियातील पहिले सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र म्हणजे GSEC सुरू केले आहे. पुढचा प्रश्न आहे 23 नंबरचा. भारतातील पहिले माहूत गाव कोणत्या राज्यात उद्घाटन करण्यात आले आहे? तुमचे ऑप्शन आहे ते आसाम, बी कर्नाटक, सी तामिळनाडू आणि डी राजस्थान. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तामिळनाडू राज्यात.
पुढचा प्रश्न आहे 24 नंबरचा आपला. 500 मुलांसह सुमारे 5,000 भिकाऱ्यांचे पुनर्वसन करून कोणते शहर भारतातील पहिले भिकारीमुक्त शहर बनले आहे? तुमचे ऑप्शन आहेत ते इंदोर, बी मुंबई, सी लखनौ आणि डी जयपूर. तर तुमचे योग्य उत्तर आहे इंदोर. इंदोर हे शहर भिकारीमुक्त शहर बनले आहे. 25 नंबरचा प्रश्न आपला. भारताचे पहिले मानवयुक्त खोल महासागर मोहीम समुद्रयान कोणत्या वर्षी सुरू होणार आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए 2028, बी 2027, सी 2025 आणि डी 2026. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 2026. पुढचा प्रश्न आहे आपल्याला सराव प्रश्न दिला आहे मित्रांनो. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले? तुमचे ऑप्शन आहे ते हरिभाऊ बागडे, बी आचार्य देवव्रत, सी सी पी राधाकृष्णन आणि डी लक्ष्मण प्रसाद आचार्य. मित्रांनो याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. आणि जे खरंच मनापासून तयारी करत असेल आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल, ज्यांना जिद्द असेल, त्यांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यावा. चला तर पुढचा प्रश्न बघूया 26 नंबरचा. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोबाईल आधारित ई मतदान प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे ते तामिळनाडू, बी बिहार, सी राजस्थान आणि डी गुजरात. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बिहार राज्य. पुढचा प्रश्न आहे 27 नंबरचा आपला. भारतातील कोणते राज्य आरक्षणाचे अनुसूचित जाती वर्गीकरण कायदा 2025 लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे? तुमचे ऑप्शन आहे ते महाराष्ट्र, बी गुजरात, सी तेलंगणा आणि डी हैदराबाद. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तेलंगणा राज्य. म्हणजे तेलंगणा राज्य हे अनुसूचित जाती वर्गीकरण कायदा 2025 लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे. पुढचा प्रश्न बघूया 28 नंबरचा. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 कोणास प्रदान करण्यात आला आहे? तुमचे ऑप्शन आहेत ते सायरस पुनावाला, बी नितीन गडकरी, सी सुधा मूर्ती आणि डी नरेंद्र मोदी. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नितीन गडकरी. कधी मिळाला आहे 2025चा. आणि सुधा मूर्ती यांना 2024 मध्ये मिळाला होता. आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कधी 2023 मध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाले होते. पुढचा प्रश्न बघूया. देशातील समुद्रातील सर्वाधिक लांबीची संरक्षक भिंत कोठे उभारली जाणार आहे? तुमचे ऑप्शन आहे ते वाढवण बंदर, बी पारादीप बंदर, सी कांडला बंदर आणि डी कोचीन बंदर. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वाढवण बंदर येथे. आपला 30 नंबरचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे. फैड बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025 भारतात कोठे आयोजित केला आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए गुजरात, बी गोवा, सी महाराष्ट्र आणि डी तेलंगणा. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गोवा राज्यात फैड बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025 आयोजित केली आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला पण क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.